पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय बंधूंनो भगिनींनो लहान लेकरांनो साक्रमंडात येशू आपल्या खूप काळजी बघताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थनेसाठी आता नुसतं आले इतक्यात देवाच्या कृपेने तुमच्यामध्ये कोणाच्या तरी नाकाच्या आतमध्ये जे हाड वाढलेले होते त्यामुळे ते सर्दीवर होत होते ते हाड प्रभूने व्यवस्थित करून ठेवले. सर्दी डोळ्याचा दुखणे या सर्व गोष्टी आता प्रभू त्याद्वारे दूर केलेल्या आहेत. कोणाच्या तरी छातीच्या मध्य भागात ते खूप दुखत होते ते कोण आहे छातीच्या मध्य भागामध्ये कधी दुखता येते. हालेलुया. त्याबरोबर थोडा मळमळल्यासारखं वाटते. त्या स्थितीतून येशू कोणाला तरी आता पूर्णपणे सोडून दिला आहे. ताईने ते स्वीकार केलेला आहे. आपण टाळ्या वाजवत हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो तुमच्यामध्ये काही लोक निराशेत हालेलुया ज्यांच्या मागे निराशा लागलेला आहे अशा लोकांना पवित्र एक सूचना देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही निराश व्हायला लागले असं तुम्हाला वाटलं तर लगेच बोला नमो हे कृपा पूर्ण मरिये. खूप निराश वाटत आहे. वारंवार बोला नमो हे कृपा पूर्ण मरिये. नमो हे कृपा पूर्ण मरिये. नमो हे कृपा पूर्ण मरिये. हालेलुया. देवदूतांनी परमेश्वराच्या समोर असलेल्या परमेश्वराचा आवडता जे मुख्य 3 देवदूत आहेत त्यातील मुख्य देवदूतांनी मरियेला बोललेले शब्द आहे देवाच्या मुखातील शब्द आहे. हालेलुया. हे शब्द आपल्याला आठवणीत आणून देत आहे की तुला जेव्हा कृपा कमी पडत आहे देवानी जगातील एका स्त्रीला ही कृपा पुरवलेला आहे. तिच्याकडे बघा. तिच्याकडे लक्ष द्या. हालेलुया हालेलुया हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी मणक्याचा एक हाड प्रेज द लॉर्ड जिथे माझं बोट आहे या भागामध्ये मणक्याचे एक मणी जिथे दुखत आहे तिकडे देवानी आता कार्य केलेलं आहे. जिथे माझं बोट आहे त्या भागामध्ये दुखणे असलेले लोक कोण आहेत आता उभं राहून वगैरे दाबून किंवा वाकून वगैरे बघा तिकडे फरक तुम्हाला जाणवत आहे का म्हणून. कोणाला तरी कमरेचा या भागामध्ये मणक्याच्या मणीचा त्रास होता त्या व्यक्तीला प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. आपण थोडी वेळ देवाजवळ स्तुती करत प्रार्थना करूया.
तुमच्यामध्ये जे दुखणे आहे ते कोणाच्या तरी पायाच्या टसाचं जे दुखणे आहे, पाय टेकवायला त्रास होत आहे, अशा त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्म्याने आता स्पर्श केलेला आहे. असे कोण आहे का तुमच्यामध्ये पायाचा ठसा, पाय टेकून चालणे अवघड आहे, असे कोण असेल तर हालेलुया विश्वासाने स्वीकार करा. तुझे गुडघा दुखते कधी, त्या गुडघ्याचं दुखणे आणि ठसाचं दुखणे आणि मानेच्या या भागातील त्रास, कधीतरी या भागामध्ये त्रास होत आहे गॅसचा, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रभू आता कार्य करत आहे. आपण टाळ्या वाजवत देवाचे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, तुम्ही ध्यानात घ्या. हालेलुया. ख्रिस्ती जीवन हे सुखाचा आणि उल्हासाचा मात्र जीवन नाही. ख्रिस्ती जीवनामध्ये सुख आहे, आशीर्वाद आहे, आनंद आहे. हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये त्रास आहे, त्रासाशिवाय ख्रिस्ती जीवन नाही. परमपवित्र संस्काराला हालेलुया 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 हालेलुया. काही लोक ख्रिस्ती जीवनाला एक चुकीचा ग्रह धरून बसलेला आहे ख्रिस्ती जीवनाच्या संबंधामध्ये. हालेलुया. अशा लोकांच्या विषयी संत पाऊल असा प्रकारे बोलत आहे. हालेलुया. करिंदरास लिहिलेले पहिले पत्रामध्ये, करिंदरास लिहिलेले पहिले पत्रामध्ये अगदी सुरुवातीच्या भागामध्ये हालेलुया दुसरा अध्याय हालेलुया 14वा वचन आता आपण ऐकूया. करिंदरास लिहिलेले पहिले पत्र दुसरा अध्याय 14वा वचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस, स्वाभाविक वृत्तीचा माणूस म्हणजे जैविक नजर असलेले माणूस, जैविक विचाराने जगणारा जो माणूस आहे तो आहे स्वाभाविक वृत्तीचा माणूस. तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी, देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, स्वीकारत नाही. कारण त्याला मूर्खपणाच्या वाटते आणि त्याला समजू शकणार नाहीत. त्याला ते समजू शकत नाही तो, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू. जैविक माणूस हालेलुया, त्याला दात दुखलं तर लगेच तो विचारणार, देवा तू कशाला मला जन्माला घातलेस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. पोटात थोडासा त्रास झाला तर लगेच सांगणार मेलेले बरं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्वाभाविक वृत्तीचा जो माणूस आहे त्याला कुठल्याही गोष्टी सहन होत नाही, समजून घ्यायला तयार होणार नाही. हालेलुया. शांत बसायला जमणार नाही, भांडण काढायला जाणार. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. आत्मिक माणूस तसे नाही. आत्मिक माणसाला दुःख सहनाच्या वेळी
देवाची स्तुती गौरव करा. तरी जिभेच्या संबंधामध्ये जिभेत काही वाढ झाला असेल तर किंवा जिभेत काही दुखणे झालं असेल तर जिभेच्या संबंधातील ज्यांना त्रास आहे त्यांना येशू आता मुक्तीचे दान देत आहे. कोणाचा तरी पाय वारंवार मुरगळत असेल तर चालण्यावर कठीण जात आहे तसा प्रकारे पायाचा त्रास कोणाला होत असेल तर पवित्र आत्मा त्यांना आता आशीर्वाद करत आहे. कमरेचा भाग कमरेच्या वरच्या भागामध्ये दुखणे त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. मानेचा त्रास असलेल्या लोकांना पायाच्या बोटांच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. वारंवार सर्दी होत आहे, वारंवार छातीमध्ये त्रास होत आहे, चालताना कमरेच्या भागामध्ये दुखणे त्रास होत आहे, मध्ये मध्ये चक्कर येत आहे, असा वेगवेगळ्या त्रासातून जाणाऱ्या लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. प्रभू तुम्हाला असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.